कुणाल खूप गरीब घरातला मुलगा होता. त्याला शिकून खूप मोठं व्हायचं होतं. कारण त्याने त्याच्या वडिलांना खूप कष्ट करताना डोळ्यांनी पाहिलं होतं. आणि त्यामुळे तो 12वीला असताना खूप अभ्यास करायचा. वडिलांना मदत करता करता तो 12वीचा अभ्यास देखील करत होता. 12वीची परीक्षा संपली आणि कुणाल आणि त्याच्या घरचे सगळेच रिझल्टची वाट पाहत होते. आणि आज कुणालच्या 12वीचा रिझल्ट आला होता. आणि कुणालने फक्त आपल्या स्कूलमध्येच नाही तर संपूर्ण राज्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवला होता. सगळे मित्र कोणत्या ना कोणत्या शिक्षकाजवळ कोचिंग सेंटरला जात होते. कुणाल असा एकमेव मुलगा होता जो आपल्या वडिलांच्या धंद्यामध्ये काम करून त्यांना मदत करून आपला अभ्यास करत होता आणि अभ्यास करून प्रथम क्रमांक त्यांनी मिळवला होता. त्याचे कारण असे होते की त्याच्या बाबांजवळ पैशांची कमी होती. गरीब परिस्थितीत तो वाढला होता. त्याचे बाबा माधवराव एक ऑटो ड्रायव्हर होते. कुणालला 2 बहिणी होत्या, राधा आणि माया. दोघी अभ्यासामध्ये खूप हुशार होत्या. परंतु घरची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे दोघींनाही जास्त काही शिकायला मिळाले नाही. दोघी जनतेचं जे मिळेल ते काम ते करायच्या आणि आपलं पुढील शिक्षण पूर्ण करत असायच्या. परंतु दोघी बहिणींना मन इतकं मोठं होतं की त्यांनी आईवडिलांना सांगितलं होतं, आई बाबा आम्हाला नाही शिकवलं तरी चालेल, परंतु तुमच्या म्हातारपणाची काठी म्हणजेच कुणालला तुम्ही चांगली शिकवा, म्हणजे तुमचं म्हातारपण अगदी चांगलं जाईल. कमावणारे माधवराव एकटे असल्यामुळे घरात नेहमीच पैशांची कमी असायची. जेव्हापासून लोकांना कळाले की कुणालने पूर्ण राज्यामध्ये 12वीमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे, तेव्हापासून सगळेच कुणालचा गुणगौरव करत होते. काही कोचिंग सेंटरवाले तर त्याला फोन करून गिफ्ट पाठवून द्यायचे आणि सांगायचे, तुम्ही आमच्या कोचिंग सेंटरमध्ये ॲडमिशन घ्या, आम्ही तुम्हाला विदाऊट फीचे ॲडमिशन देतो, फक्त तुमचं नाव आमच्या कोचिंग सेंटरला द्या. परंतु कुणालचे बाबा माधवराव यांना खोटेपणा अजिबात आवडत नव्हता. त्यांनी सांगितलं, कोणती गोष्ट करायची ती फक्त फुकट करायची नाही, मेहनत करून प्रत्येक गोष्ट मिळवायची. त्यामुळे तू तुझं नाव त्या कोचिंग सेंटरला देण्यापेक्षा आणि त्याबाबत मोबदल्यात पैसे घेण्यापेक्षा तू त्यांच्या कोचिंग सेंटरमध्ये ॲडमिशन घे आणि तुझं पुढील शिक्षण पूर्ण कर. जेव्हा कुणालचं 12वी झाल्यानंतर त्यांनी एका कोचिंग सेंटरमध्ये ॲडमिशन घेतलं आणि पुढील स्पर्धा परीक्षांची तयारी केली आणि अभ्यास तो तिथूनच पुढे सुरुवात केली त्याने. सकाळ संध्याकाळ तो क्लासमध्ये जाऊन अभ्यास करायचा आणि दुपारी उरलेल्या वेळामध्ये आपल्या वडिलांना मदत व्हावी म्हणून त्याने 1 तास आराम करायला लावून तो स्वतः ॲटो चालवायचा. कुणाल हा खूप लहानपणापासून मेहनती होता. कारण घरचे 18-20 दारिद्र्य आणि ह्यात गरिबीत ही सगळी मुलं जन्माला आली होती. त्यामुळे लहानपणापासूनच गरिबी पाहिल्यामुळे ते सगळेच मेहनत करत होते, मनापासून मेहनत करत होते. त्याच्या मनामध्ये जिद्द होती. तो लहानपणापासून खूप जिद्दी आणि मेहनती होता. त्याचे मेहनतीच्या जोरावर त्याने स्वप्न पाहिलं होतं, मोठं होऊन साहेब होऊन म्हणून माझ्या बाबांना लाल दिव्याच्या गाडीमध्ये फिरवीन. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो दिवस रात्र मेहनत करत असायचा. ज्या कोचिंग सेंटरमध्ये त्याने ॲडमिशन घेतलं होतं त्या कोचिंग सेंटरच्या मालकाची मुलगी आईवडिलांनी सांगितलं म्हणून बळच अभ्यासाला जबरदस्ती अभ्यास करायची. तिथे त्या क्लासमध्ये येत होती, परंतु तिचं स्वतःचं असं काही स्वप्न नव्हतं. घरचे पाठवतात म्हणून बळजबरीने येत होती. कुणाल दिसायला अगदी हँडसम मुलगा होता, गोरापान होता आणि त्याचा अभ्यास सोडला तर तो दुसरीकडे कुठेच लक्ष देत नव्हता. एकाच क्लासमध्ये शिकत असल्यामुळे कुणाल आणि प्रणालीची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीमध्ये झालं. कुणाल मात्र अभ्यासात व्यस्त असल्यामुळे तो तेवढं प्रणालीसोबत बोलायत असायचा. परंतु प्रणाली मात्र संख्येच्या त्याच्या स्वभावावरती दिसण्यावरती भाळून गेली होती आणि केव्हा ती त्याच्या प्रेमामध्ये पडली तिला देखील समजलं नाही. परंतु प्रणाली जेव्हा कुणालच्या प्रेमामध्ये पडली तेव्हा तिने बिनधास्तपणे कुणालला सांगितलं. परंतु कुणालचं असं म्हणणं होतं की माझी घरची परिस्थिती अगदी जेमतेम आहे आणि आत्ताच मी शिक्षणाला माझी सुरुवात केली आहे. माझं खूप मोठं स्वप्न आहे, ते पूर्ण करायचं आहे मला आणि मगच मला लग्न करायचं आहे. त्या प्रेमाच्या भानगडीत पडलं तर माझं स्वप्न असंच अधुरं राहील. परंतु प्रणाली खूप लाडाकोडात वाढलेली होती. आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती. लहानपणापासूनच नाही हा शब्द तिच्या डिक्शनरीमध्ये कधी आलाच नव्हता. जेव्हा कुणाल नाही तिच्या प्रेमाला नाही म्हणाला तेव्हा तिला खूप वाईट वाटलं आणि राग देखील तिला खूप आला.
ती घरी गेली आणि घरी गेल्यानंतर तिथे आत्महत्येचा प्रयत्न केला. जेव्हा तिने जे काही खरं आहे ते सर्व आपल्या आईवडिलांना सांगितलं आणि सांगितलं, जर माझं कुणालसोबत लग्न होणार नसेल तर मी आत्महत्या करेल. मी माझा जीव देणार आहे. मला कोणतेही कारण नको. तुम्हीच माझं लग्न आत्ताच्या आत्ता कुणालसोबत लावून द्या. कोणत्या आईवडिलांना आपल्या मुलांची काळजी असते. तशी प्रणाली एकटी असल्यामुळे खूप लाडाकोडात वाढली होती. तिच्या मोठ्या भावाची देखील ती खूप लाडकी होती. त्यामुळे तिच्या मोठ्या दादांनी आणि आईवडिलांनी बोलून कुणालच्या घरच्यांना मनवलं. परंतु माधवजी यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, आमची घरची परिस्थिती हालाकीची आहे, गरिबीची आहे. आमचा कुणाल खूप हुशार आहे. माझ्या दोन्ही मुली हुशार असून सुद्धा त्यांना शिक्षण घेता येत नाही. कारण आम्ही जेव्हा कष्ट करू तेव्हाच आम्ही एक वेळचं अन्न खातो, नाहीतर दुसऱ्या वेळेचं अन्न खाण्यासाठी आम्हाला कष्ट करावं लागत आहे. आणि तुमची मुलगी ही एवढी श्रीमंत घरात लाडाकोडात वाढलेली आहे. ती कशी काय आमच्या घरामध्ये ॲडजस्ट होऊ शकते? तिला ॲडजस्ट करायला जमणार नाही. त्यामुळे जर तुम्हाला आमच्यासोबत राहायचं असेल, लग्न करायचं असेल, तर आम्ही ज्याप्रमाणे राहतो त्याचप्रमाणे कुणाल जोपर्यंत सेटल होत नाही तोपर्यंत तिला आमच्यासोबत राहावं लागेल. प्रणाली त्याही गोष्टीला तयार झाली आणि तिचा हट्ट पूर्ण करण्यासाठी तिने कुणालसोबत लग्न केलं. प्रणालीचं आणि कुणालचं लग्न झाल्यानंतर कुणालने प्रणालीला स्पष्ट शब्दात सांगितलं की मला शिकून खूप मोठं व्हायचं आहे. त्यामुळे मला सध्या तरी माझ्या अभ्यासावरती लक्ष दिलं पाहिजे, लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि आईवडिलांचं म्हणणं देखील तेच होतं. त्यामुळे विद्येचं माहेरघर म्हणजे पुणे आणि त्याच पुण्याला जाऊन कुणाल पुढील स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायला त्याने सुरुवात केली होती. इकडे प्रणाली आपल्यासोबत गावी राहत होती. घरातील थोडीफार काम ती करत असायची. घरात 4-4 महिला असल्यामुळे कामही थोडंसं वाटायला येत असायचं. प्रणालीची सासू मात्र तिला नेहमी म्हणायची, तू अभ्यास कर, सांग काम राहिलं तर राहू दे, तू पहिल्यांदा अभ्यास कर. प्रणाली अभ्यासाच्या रूममध्ये निघून जायची. अभ्यास करायला जायची, पण अभ्यास करायला बसल्यावर ती तासनतास फोनवरच गप्पा मारत बसायची. आणि तिला विचारलं ना कोणाचा फोन होता तर कुणालचा फोन होता असं सांगायची. तिला जेवायला बोलवलं तर ती फोनवर गप्पा मारत असायची. ही गोष्ट घरातील सगळ्यांना लोकांना माहीत होती आणि त्यांना देखील असं वाटायचं की कुणालसोबत बोलत असेल. नवऱ्याला सोडून ती घरामध्ये एकटी राहत आहे म्हणून तिला करमत नसेल, म्हणून ते आपल्या नवऱ्यासोबत म्हणजेच कुणालसोबत बोलत असेल. असेच 2 महिन्यानंतर कुणाल जेव्हा आपल्या घरी आला तेव्हा त्याच्या आईने त्याला विचारलं की बाळा, तू आम्हाला तो आपल्या घरापासून शिक्षण घेण्यासाठी एवढा दूर गेला होता की फक्त सुनबाई सोबतच फोनवर बोलण्यासाठी गेला होता? हे ऐकून कुणाल म्हणाला, अशी का बोलत आहे आई की आम्हाला काहीच माहिती नाही? बाळा, मी पाहिले आहे तू कितीतरी वेळ सुनबाईसोबत फोनवर बोलत असतोस आणि आमच्यासोबत थोडंसुद्धा बोलण्यासाठी तुझ्याकडे वेळ नाही आहे. तेव्हा कुणाल म्हणाला नाही, काही म्हणाला नाही. आई, मी तिच्यासोबत फोनवर जास्त बोलत नव्हतो. मी नाही बोलत तिच्याबरोबर फोनवर. अगं, मला इतका वेळसुद्धा मिळत नाही. मग आई म्हणाली, हो का? मग सुनबाईच्या मोबाईलवर तुझं नाव लिहिलेला फोन येतो आणि मग ती तासनतास फोनवर बोलते. मान्य आहे की तुम्ही दोघं अभ्यासाबाबतीत बोलत असताल, पण अभ्यासाबाबतीत बोलताना सुद्धा तुम्ही कायमच हसत खेळत असता का? तुम्हाला हे शिकवलं जातं का? कुणाल आपल्या आईचे बोलणे ऐकून स्तब्ध झाला होता. कारण त्याचे तर कितीतरी दिवस प्रणालीसोबत बोलणंच झालं नव्हतं. मग कुणालच्या आईला काहीच तो म्हणाला नाही, कारण त्याच्या आई कारण नसताना काळजीत पडली असती. त्याने चहा पाणी घेतला, नाश्ता केला आणि प्रणालीला माहीत पडणार नाही की कुणाला घरी आला आहे. थोड्या वेळानंतर कुणाल स्वतः आपल्या खोलीत गेला. तेव्हासुद्धा प्रणाली कुणाबरोबर तरी हसून फोनवर गप्पा मारत होती. कुणालला बघून तिने फोन कट केला आणि म्हणाली, अरे कुणाल, तू केव्हा आलास? आणि तुम्हाला सांगितलं देखील नाहीस तू आज घरी येणार आहेस म्हणून. तेव्हा कुणाला हसून म्हणाला, मला तुला सरप्राईज द्यायचं होतं, त्यामुळे न सांगताच इथे निघून आलोय. कसं वाटलं माझं सरप्राईज? प्रणाली म्हणाली, खूप छान वाटलं. तर तुला सांगून यायला हवं होतं ना? तेव्हा कुणाल म्हणाला, का तू कोणती तयारी करून ठेवली असतीस का? बरं जाऊ दे, तू लवकर तयार हो, आपण बाहेर मंदिरात फिरायला जाऊ. पण हे काय, तू अजून आंघोळसुद्धा केलेली नाहीस?
जा लवकर आंघोळ करून घे, तोपर्यंत मी तुझे नोट्स चेक करतो की तू किती अभ्यास केला आहेस आणि किती अपूर्ण आहे. प्रणालीसुद्धा लगेच उठली आणि आंघोळ करायला निघून गेली. ती बाथरूममध्ये जाताना तिच्या मोबाईलवर फोन आला. तो नंबर कुणालच्या नावाने सेव्ह होता. हे पाहून कुणालला आश्चर्य झालं. अरे मी तर इथेच बसलो आहे आणि माझा मोबाईलसुद्धा माझ्याजवळ आहे. मग प्रणालीच्या फोनवर कुणाल नावाचा कोणाचा फोन येत आहे? कुणालला फोन उचलला नाही. थोड्या वेळानंतर त्याच नंबरवर कुणालच्या नावाचे 5 मिस कॉल आले होते. कुणालने तो नंबर आपल्या मोबाईलवर घेतला आणि बाहेर जाऊन त्याला फोन लावला आणि म्हणाला की हॅलो, तुम्ही कोण बोलत आहात? कदाचित माझ्याकडून रॉंग नंबर लागला आहे. मी माझ्या मित्राला फोन लावत होतो तेव्हा पलीकडून आवाज आला की मी रोहन बोलत आहे. रॉंग नंबर बोलून त्याने तिकडून फोन कट केला. आता कुणालला पूर्ण विश्वास बसला की प्रणाली त्याला फसवत आहे. सगळ्यांनी एकत्र नाश्ता केला आणि कुणाल आणि प्रणाली मंदिरात जाण्यासाठी घरातून बाहेर निघाले. मंदिरात देवाच्या पाया पडून ते एका नदीच्या किनारी जाऊन बसले आणि इकडच्या तिकडच्या गप्पा मारू लागले. गप्पा मारता मारता कुणाल प्रणालीला विचारलं की तू कोणत्या रोहनला ओळखत आहेस का? प्रणालीने कुणालच्या तोंडून रोहनचे नाव ऐकताच थोडी गडबडली, परंतु चोरी पकडण्याच्या भीतीने स्वतःला सांभाळत म्हणाली की अरे कुणाल, तू काय बोलत आहेस? आणि हा रोहन आपल्या दोघांमध्ये कुठून आला? तुला तर माहीत आहे की मी आजकाल घरातच राहते, त्यामुळे कोणत्या रोहन किंवा दुसऱ्या मुलाला मी कशी ओळखत असेल? नाही बाबा, मी नाही ओळखत त्या रोहनला. आणि तो सुद्धा ना कुणाल कितीतरी दिवसाने माझ्याजवळ आपल्या घरी आला आहे आणि कुठल्या गोष्टीबद्दल बोलत आहे? फक्त आपण दोघेच आहोत इथे. कुणाल म्हणून रोमॅन्टिक बोलत जा ना थोडंसं. बोलतच होती की प्रणाली असे बोलतच होती की तेव्हा पुन्हा तिच्या मोबाईलवर कुणालच्या नावाने फोन आला. तेच नाहीये, तो फोन हळूच सायलेंट मोडवर केला. कुणाला कळणार नाही, परंतु कुणालच्या नजरेत त्या मोबाईलवरचे कुणालचे नाव पाहिले होते. कुणाल गुपचूप त्याच्या मोबाईलचे रेकॉर्डिंग चालू केली आणि मोबाईल तिथेच ठेवला आणि प्रणालीला म्हणाला की मी आपल्याला काहीतरी खायला घेऊन येतो बघ. असं बोलून पटकन तिने तिचा मोबाईलवर फोन लावला आणि त्याला ओरडत म्हणाली की मी तुला किती वेळा सांगितलं होतं ना की माझा नवरा सगळं काही सहन करेल, पण खोट्याला कधीच सहन करणार नाही. आपण जो प्लॅन केला आहे ना तो असाच राहील. चल आता लवकर फोन ठेवून दे. असं बोलून तिने फोन कट केला आणि कुणाल येण्याची वाट पाहू लागली. कुणाल भाजलेलं कणीस घेऊन आला होता. तिला त्याने खायला दिलं आणि आपल्या कानाला लावून तिने तिचं जे रेकॉर्डिंग झालेलं होतं ते रेकॉर्डिंग ऐकू लागला. ते ऐकून त्याला धक्काच बसला. तेव्हा प्रणाली त्याला म्हणाली, काय झालं कुणाल, तुझा चेहरा असा का झाला आहे? तेव्हा कुणाल तिला म्हणाला, तू माझ्या प्रेमाचं चांगलंच फळ दिलं आहेस. मी तुझ्यावर खरंच पूर्ण विश्वास ठेवत होतो की तू माझ्यावर खरंच किती प्रेम करत आहेस, पण आज माहीत पडले की तू माझ्या मागे काय काय गेम खेळत आहेस. तू आपल्या प्रियकराचे नाव माझ्या नावाने सेव्ह करून ठेवले आहे. तू इतकी खालच्या थराला जाऊ शकतेस हा मी विचार देखील केला नव्हता. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिले होते. जेव्हा तू आंघोळ करायला गेली होतीस तेव्हा त्या मुलाचे 5-6 मिस कॉल आले होते, जे माझ्या नावाने नंबर तो सेव्ह केलेला होता. जेव्हा तो नंबर मी माझ्या मोबाईलमध्ये घेतला आणि त्याच्यासोबत बोललो तर त्याने मला सांगितलं की त्याचं नाव रोहन आहे. त्यांनी फोन कट केला. माझी इच्छा असती तर मी माझ्या घरच्यांसमोर तुला ओरडला असतो, पण नाही, मी तिथे तुला ओरडलो नाही, कारण तुझी ती पोझिशन माझ्या घरच्यांच्या नजरेत आहे. ती कमी होऊ द्यायची नव्हती मला. त्यांच्या नजरेत पडू नये, त्यामुळे मी तुला इकडे घेऊन आलो आहे. कारण तुला समजावून सांगायचं होतं आणि तुझ्या मनातलं काढून घ्यायचं होतं की नक्की तुझ्या मनात तरी काय चाललं आहे ते. जेव्हा मी लग्नासाठी नकार दिला होता तेव्हा तूच आपल्या लग्नासाठी हट्ट धरून बसली होतीस आणि आज जेव्हा आपलं लग्न झालं आहे तेव्हा आपल्या नवऱ्याला सोडून दुसऱ्यासोबत फोनवर बोलतीस. एवढं बोलून कुणाल शांत बसला. कुणालच्या तोंडातून आपल्यासाठीचे हे सर्व बोलणे ऐकून प्रणाली रागाने लालबुंद झाली. ती कुणालला खूप वाईट साईड बोलू लागली आणि म्हणाली की मी तर तुला स्मार्ट आणि हुशार समजून तुझ्यासोबत लग्न करून बसले, पण मला काय माहीत होतं की तुझे आईवडील इतके गरीब आणि भिकारी आहेत. भिकारीचं नाहीत की त्यांना चांगले खाता देखील येत नाही, चांगले पदार्थ देखील नाहीत, कुठे चांगलं राहता देखील येत नाही, चांगले कपडेसुद्धा नाहीत. तुझ्या कुटुंबातील सर्व लोक तर मला अडाणी गावंढळ वाटतात. मग मी त्यांच्यासोबत कसं आनंदात राहू शकते?
त्यामुळेच माझं मन रमण्यासाठी मला काही ना काही उपाय शोधायला लागला. तू तर ठरला खूप अभ्यासू किडा. तुला कधी फोन केला तर 2 शब्द बोलून फोन ठेवायचा. मग आता तू मला सांग, मी काय केलं असतं? माझा टाइमपास करण्यासाठी मला काही ना काही उपाय शोधला पाहिजे होता, असे म्हणून प्रणाली निर्लज्जासारखी हसायला लागली. त्यामुळे कुणालच्या हृदयाला त्यावेळी खूप वेदना झाल्या. परंतु तो आपल्या डोक्याला शांत ठेवत म्हणाला, जर तुला इतकाच टाइमपास करायचा होता तो आपल्या शिक्षणाला मित्र बनवायचं होतं ना. जे काही समजलं नसेल ते मला विचारायचं होतं. आणि मी तुला लग्नानंतर सुद्धा सांगितले होते की आपण दोघे एकत्र शिक्षण घेऊन अभ्यास करू. पण तू काय म्हणाली होतीस की तू मला कमावून खायला घालू शकत नाहीस का? अरे तुझे पोट आज सुद्धा माझ्या घरचे लोक भरत आहेत ना, मग ते कसे का भरवत असं ना? 2 वेळचं जेवण आणि 2 वेळचा नाश्ता तरी मिळत आहे ना. मग मी सुद्धा एक दिवस चांगले शिक्षण घेऊन काही ना काहीतरी करेलच ना. माझ्या कर्तृत्वावर माझा पूर्ण विश्वास आहे. प्रणाली त्याला हसत म्हणाली, बस बस कुणाल, बस कर तुझी नाटकं. ज्या दिवशी करतील कर्तृत्ववान होशील ना त्या दिवशी सांग. अगोदर हे बोलून काहीच फायदा नाहीये, समजलं? आणि आता घरी चल, मला तुझे फालतूचं बोलणं ऐकायचं नाही. असं बोलून ती कुणालच्या बाईकजवळ जाऊन उभी राहिली. मग तो दोघात घरी जाईपर्यंत वादविवाद झाला. आणि जेव्हा आपल्या घरी पोहोचले तेव्हाचे दोघांची तोंडे फुगून ते घरात घुसले. त्यांचे फुगवलेले चेहरे पाहून माधवराव म्हणाले, काय झालं आहे कुणाल? प्रणाली इतकी नाराज का आहे? कुणाल तुला काही बोलला तर नाही ना? प्रणालीला त्यांनी विचारलं. प्रणाली हसत हसत सांगू लागली, काय सांगू बाबा, तो आपल्या बायकोची कोणतीच इच्छा पूर्ण करू शकत नाही, त्यामुळे बेमर्द बनून गप्प उभा आहे. प्रणालीचे बोलणे ऐकून माधवरावांना खूप राग आला आणि ते म्हणाले, तू काय बोलत आहे सुनबाई? कोणासमोर बोलत आहे? तुला काही समजतं की नाही? प्रणाली म्हणाली, का? खरं ऐकून तुम्हाला सुद्धा वाईट वाटलं ना? असंच वाईट तुमच्या मुलाला सुद्धा वाईट वाटलं असेल. बाबा असं बोलून प्रणाली आपल्या खोलीत निघून गेली आणि आपल्या आईला रडून रडून फोनवर सांगितलं की तिला न्यायला ड्रायव्हरला पाठवून द्या, बाकी सर्व काही ती घरी आल्यानंतर सांगेल. तिच्या आईने आपल्या मुलीचा रडका आवाज ऐकला आणि तेव्हा तिचं काळीज तोंडातून बाहेर येणंच बाकी राहिलं होतं. आई तर आई असते, त्यांनी लगेचच आपल्या ड्रायव्हरला घेण्यासाठी प्रणालीकडे पाठवलं. इकडे प्रणालीने सुद्धा सगळं सामान बॅगमध्ये भरलं आणि बाहेर अंगणात आणून ठेवलं. कुणालच्या आईने सुद्धा प्रणालीला खूप समजावलं, परंतु तिने काहीच ऐकलं नाही आणि आपल्या ड्रायव्हरसोबत माहेरी निघून गेली. माहेरी गेल्यावर आपल्या आईला रडून रडून उलटसुलट सांगून कुणाल आणि त्याच्या घरच्यांनाच गुन्हेगार बनवलं आणि स्वतः मात्र भोळी भाबडी बनून राहिली. आपल्या मुलीची कहाणी ऐकून तिच्या आईला खरंच विश्वास बसला की आपली मुलगी किती दुःख सहन करून, अत्याचार सहन करून तिथे राहत होती. प्रणालीचे वडील त्यावेळेस घरी नव्हते. बिझनेसच्या कामानिमित्त ते बाहेर गेले होते. जेव्हा ते घरी आले तेव्हा प्रणालीच्या आईने रडून रडून सगळं काही सांगितलं. तर ते विचारात पडले. तुम्ही काय विचार करत आहात? तेव्हा वसंतराव म्हणाले, आता मला जेवढं माहिती आहे ना तेवढं कुणाल तसा मुलगा नाही अगं, आणि माधवराव सुद्धा खूप गरीब आहेत. त्यामुळे मला नाही असं वाटत की त्या लोकांनी असा काही त्रास आपल्या प्रणालीला दिला असेल. त्यावेळेस प्रणालीच्या आई राधाताई म्हणाल्या, मग ती आपली मुलगी काही खोटं बोलत आहे का? आपल्या मुलीवर तुमचा विश्वास नाही आणि त्या लोकांवर विश्वास आहे जे परकी आहेत, ज्यांना काही दिवसापासूनच तुम्ही ओळखत आहात. आणि ज्या मुलीला तुम्ही जन्म दिला आहे ना ती तुमची स्वतःची मुलगी आहे, तिच्यावर तुमचा विश्वास नाही का? एवढं बोलून राधाताई तिथून रागाने निघून गेल्या. मग मात्र वसंतरावांना त्यांच्या दोघींच्या मायलिंगीचं म्हणणं त्यांना ऐकावं लागलं. त्यांनी आपल्या मुलीला आश्वासन दिलं की पावलं पावले तिची साथ देईल. प्रणाली आपल्या माहेरी आल्यापासून जवळजवळ 3 महिने झाले होते. आता तर आजूबाजूचे लोक सुद्धा प्रणालीला विचारू लागले होते की किती दिवसापासून तू माहेरी राहत आहेस? तू आपल्या सासरी कधी जाणार आहे? आईवडिलांना माणसांना उत्तरं द्यावी लागत होती. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलीला खूप समजावून सांगितले आणि पुन्हा तिच्या सासरी पाठवलं. प्रणाली 2-4 महिने तर तिथे थोडी चांगली राहिली, परंतु नंतर फोनवर बोललेलं पुन्हा तिचं तिथे चालू झालं. ती आपल्या खोलीतच राहून फोनवर बोलत असायची. परंतु आता सगळ्यांसमोर, जेव्हापासून माहेरवरून सासरी आली तेव्हापासून सगळ्यांसमोर पूर्ण घरात फिरवून हसूनवर बोलत असायची. फोनवर बोलल्यामुळे तिच्या 2 नंदांच्या अभ्यासांवर परिणाम होऊ लागला. एकतर त्या दोन्ही बिचारी बहिणी घरातील सगळं कामं करून आपल्या आईवडिलांसोबत कष्टाने मेहनतीने जगून सर्व काही शिक्षण पूर्ण करत होत्या. परंतु प्रणालीच्या फोनवर बोलल्यामुळे त्या दोघींनी डिस्टर्ब होऊ लागलं. जर त्या दोघी प्रणालीला काही बोलल्या तर प्रणाली त्यांना उलटसुलट काही बोलून त्यांचा अपमानित करून त्यांच्याशी बोलायची.
आता कुणाल जेव्हा घरी यायचा तेव्हा प्रणाली त्याच्यासोबत भांडण करायची. कसलं ना कसलं कारण शोधायची, म्हणजे भांडणं करून लवकरात लवकर ती त्याच्यापासून घटस्फोट घेऊ शकेल. तिला त्याच्यापासून घटस्फोट घ्यायचा होता. एक दिवस कुणाल आपल्या घरी आला होता तेव्हा प्रणालीने राजेशचं नाव घेऊन त्याच्यासोबत हसत खेळत बोलत होती. बोलता बोलता कुणालला खूप वाईट साईड देखील बोलत होती, जी कुणाल सहन करू शकत नव्हता. त्याने तिचा मोबाईल घेतला आणि म्हणाला की निर्लज्ज बाई, आपल्या नवऱ्यासमोर परक्या माणसासोबत बोलताना तुला थोडीसुद्धा लाज वाटत नाही का? अजून किती नीच पातळीला जाणार आहेस तू? जर तुला माझ्यासोबत राहायचं नसेल तर जबरदस्ती का लग्न केलं माझ्यासोबत? प्रणालीसुद्धा त्याला उत्तर दिले की मी तुझ्यावर जबरदस्ती केली नव्हती. तू जबरदस्ती तुझ्या आईवडिलांनी माझ्याशी लग्न करण्यासाठी आमच्या घरी पाठवले. म्हणजे माझा बाप श्रीमंत आहे, श्रीमंत बापाची प्रॉपर्टी तुला मिळेल. परंतु असं चुकून सुद्धा तू विचार करू नको. माझ्या बापाची फुकटची कवडीसुद्धा तुला मिळणार नाही आणि ते तुला देणारही नाही, समजलं का? असं उलटसुलट बोलून गेली. आणि यावेळेस तर तिने मनात पक्क करून ठेवलं होते की कुणालला घटस्फोट नक्कीच देणार आहे. कारण तिने आपल्या प्रियकर रोहनसोबत पक्क करून ठेवलं होतं की ते दोघंजण लग्न करणार आहेत. कुणाललाही घाबरण्याची काहीच गरज नव्हती. त्यामुळे प्रणाली नंतर कोणालाच न घाबरता त्या बिंदास त्या घरात राहत होती. ना घरात कोणाचं ऐकत होती, ना घरातलं कोणतं काम करत होती. तिला तर लवकरात लवकर कुणालसोबत घटस्फोट देऊन नवीन आयुष्य जगायचे होते. पुन्हा एकदा प्रणाली आपल्या माहेरी निघून गेली. आणि माहेर निघून गेली ती मनात तिने पक्क केलं होतं की आता काही झालं तरी कुणालला घटस्फोट देणार. त्यानंतर घटस्फोटाचे पेपर सांगून तिने पाठवून दिले. आणि जेव्हा घटस्फोटाचे पेपर कुणालने आणि त्याच्या घरच्यांनी पाहिले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. ही गोष्ट त्यांना सहन झाली नाही आणि कुणालचे आजोबा ती बातमी ऐकून स्वर्गवासी झाले. आपल्या पतीच्या दुःखात बुडालेल्या त्याच्या आजीसुद्धा काही महिन्यांनी स्वर्गवासी झाल्या. या गोष्टीचा खूप मोठा धक्का माधवरावांना लागला होता. परंतु त्यांनी आपल्या मनातील गोष्ट मनातच दाबून ठेवली. तिकडे कुणाल आणि प्रणालीची केस कोर्टामध्ये चालत राहिली. 1 वर्षानंतर जज साहेबांनी निर्णय सांगितला की कुणालला अजूनही काहीच कमवत नाहीये. त्याच्या वडिलांची आर्थिक स्थितीसुद्धा खूप चांगली नाहीये, गरीब परिस्थितीत आहेत. ते तिला 4-4 हजार रुपये पोटगी देण्यात यावी त्यांनी. ते 4 हजार रुपये प्रणालीसाठी तर एकदम 4 रुपयांसारखे होते, कारण ती मोठ्या बिझनेसमॅनची मुलगी होती. परंतु ते 4 हजार रुपये कुणालसाठी 40 हजार रुपयांच्या बरोबर होते. तरी त्याला नाईलाज आणि कोर्टाचा आदेश त्याला मान्य करावा लागला. आता कुणालला आपली आई आणि बहिणींना सोडून दुसऱ्या मुलीचा तिरस्कारच वाटावा लागला. त्याला त्या दिवसात कोसत होत्या ज्या दिवशी त्याची मैत्री प्रणालीसोबत झाली होती. त्याचे आता फक्त एकच लक्ष होते, ते म्हणजे अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे. कधीकधी त्याच्याकडे पैशांची तंगी असायची. प्रणालीला तर महिन्याला 10 तारखेला 4 हजार रुपये द्यायला लागायचे. तेव्हा तो कधीकधी रडायचा की त्याच्याकडून किती मोठे पाप झाले आहे, किती मोठी चूक झाली आहे, जी त्याला आयुष्यभर भोगायला लागणार आहे. असेच दिवसामागून दिवस जात होते. नंतर एक दिवस कुणालने ऐकले की प्रणाली तिच्या प्रियकरासोबत आपल्या मम्मी पप्पांच्या घरून खूप सारे पैसे दागिने घेऊन पळालेली आहे. ते पप्पा वसंतराव खूपच इज्जतदार माणूस होता. मुलगी पळून गेली ही बातमी आगीसारखी पसरत होती. आता कुणाल त्याच्या वकिलांनी सांगितले की घटस्फोटित पत्नी दुसऱ्या पुरुषाबरोबर पळून गेली असेल किंवा त्याच्यासोबत लग्न केलं असेल तर तिच्या पहिल्या नवऱ्याकडून तिला पोटगी द्यायला लागत नाही. सगळे पुरावे गोळा करण्यासाठी तिच्या मम्मी पप्पांजवळ चौकशी केली, खरंच ती पळून गेली आहे का? तेव्हा तिच्या मम्मी पप्पांनी सांगितले की होय, ती खरंच पळून गेलेली आहे. आणि फक्त पळून गेली नाही तर एका मंदिरात जाऊन लग्नसुद्धा केलेले आहे. तिने तिचा फोटोसुद्धा पाठवला होता. असे बोलून कुणालने त्यांनी फोटोसुद्धा कुणालला दिला. कुणाल फोटो आपल्या मोबाईलमध्ये घेतला आणि कोर्टामध्ये जाऊन साहेबांना दाखवला. त्याच्या पत्नीने म्हणजेच प्रणालीने दुसरे लग्न केले आहे. त्यामुळे कायद्याने माझ्यावर तिचा कोणताही अधिकार नाही की ती माझ्याकडून ती पोटगी घेईल किंवा मी तिला पोटगी देईल. जज साहेबांनी सगळे पुरावे पाहिले आणि कुणालला निर्णय ऐकवला की तो या केसमधून पूर्णपणे निर्दोष सुटलेला आहे. आता प्रणाली आणि रोहन जोपर्यंत त्यांच्या सोन्याचे पैसे, दारू, दागिने होते तोपर्यंत तर आनंदाने जीवन व्यतीत करत होते. पण जसजसे पैसे आणि दागिने संपले, रोहन म्हणाला की तुझ्या बँकेतून कुणालने पाठवलेली पोटगी बाहेर काढ, तेव्हाच आपल्या पोटात अन्न जाईल, नाहीतर आपण उपाशी मरू.
परंतु प्रणालीचं म्हणणं होतं की ते पैसे बँकेत जमा राहू दे. आता रोहनने काहीतरी कामधंदा करावा, म्हणजे त्यांचा संसार चालेल. परंतु रोहन तर काही कमवतच नव्हता. श्रीमंत मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवायचा आणि त्याच पैशांवर ऐशोआरामात आयुष्य जगायचं. जेव्हा सगळे पैसे संपतील तो रात्रीच त्या मुलीला सोडून फरार होऊन जात असायचा. तेव्हा प्रणाली त्याला काम करण्यासाठी सांगितले तेव्हा तो तिच्यावर भडकला आणि म्हणाला, मी तुझ्यासाठी काम करणार, हा तू विचारसुद्धा कसं करू शकतेस? मी काम करून तुझं पोट भरणार, तुला माहीत आहे का मी किती मोठ्या श्रीमंत बापाचा मुलगा आहे. तू फक्त तुझ्या बँकेतून पैसे बाहेर काढ, मग मी माझ्या बँकेतून पैसे बाहेर काढून आणतो आणि मग बघ मी कसं तुला राजा राणीसारखा ठेवतो. प्रणालीला खरे वाटले. तिला वाटले की तो श्रीमंत बापाचा मुलगा आहे. त्यामुळे तिने आपल्या बँकेतले सगळे पैसे बाहेर काढण्यासाठी बँकेत गेली आणि प्रणाली तिने बँकेत गेल्यावर बँकेवाल्यांना विचारलं की मागच्या 3 महिन्यांचे 4-4 हजार रुपये आले होते ते कुठे आहेत. तेव्हा बँकवाल्यांनी सांगितले की आता मिस्टर कुणालकडून पैसे येणे बंद झाले आहे. ही बातमी ऐकून तर प्रणाली रागाने लालबुंद झाली. तिने लगेच कुणालला फोन केला, परंतु कुणालने तिचा फोन रिसीव्ह केला नाही. त्यामुळे तिने रागात आपल्या वडिलांना फोन केला. नंतर मग वकिलांना फोन केला. तेव्हा वकील साहेब हसत म्हणाले की मॅडम, तुम्ही तर 4,000 रुपयांसाठी मला फोन केला. त्या दिवशी तर तुम्ही बोलत होतात की 4,000 रुपये माझ्यासाठी 4 रुपयांसारखे आहेत. मग काय झालं तुम्हाला? आता कारण सांगतो, तुम्ही दुसरे लग्न केलं आहेत ना, मग पहिला बिचारा नको तो गरीब नवऱ्याला तुम्ही का सतावत आहात? आता दुसऱ्या नवऱ्याची कमाई खाताय ना, त्या बिचाऱ्याला का त्रास देताय? आता तुम्ही दुसरं लग्न केल्यामुळे तुम्हाला पहिल्या नवऱ्याकडून येणारी पोटगी मिळू शकत नाही. ही गोष्ट प्रणालीने सुद्धा ऐकली, परंतु त्यावेळेस त्याने प्रणालीला दिले की काळजी करण्याचं काहीच गरज नाही, आपण दोघे मिळून काही ना काही करू. आता प्रणाली रूमवर कोर्ट मॅरेज करण्यासाठी दबाव टाकू लागली. परंतु रोहन खूपच हुशार मुलगा होता. तो लग्नासारख्या गोष्टीत फसणारा नव्हता. त्यामुळे लग्नाचा विषय तो टाळत होता. जोपर्यंत प्रणालीजवळ पैसे होते तोपर्यंत तिला चिटकून राहत होता. आता पैसे संपू लागले तेव्हापासून त्या दोघांमध्ये भांडणं होऊ लागली आणि एक दिवस रोहन प्रणालीला रात्री गाढ झोप येत असताना तिथून पळून निघून गेला. प्रणाली जेव्हा दुसऱ्या दिवशी झोपेतून उठली तेव्हा तिने रोहनजवळ आपल्याजवळ पाहिले नाही. तेव्हा तिने सगळीकडे त्याला शोधले, परंतु रोहन तिला भेटला नाही. तिने त्याला खूप फोन लावण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा फोन बंद येत होता. तिने रात्रीपर्यंत त्याची वाट पाहिली, हा विचार करून की तो कोणत्या तरी अचानक कामासाठी बाहेर गेला असेल, परंतु तो रात्री पण देखील घरी आला नाही. आता मात्र प्रणाली खूप घाबरली की लगेच ती तिच्या मम्मीला राधाला फोन लावला. तेव्हा त्यांनी फोन उचलला नाही म्हणून त्यांनी आपल्या मोठ्या दादाला फोन लावला. त्याने फोन उचलला नाही. तेव्हा प्रणालीने समजले की ती लोक तिच्यावरती नाराज आहेत म्हणून. तिने विचार केला की स्वतः घरी जाऊन आपले मम्मी पप्पांना रोहनचे सगळे काही सत्य सांगेल, मग ते लोक तिला समजावून घेतील. त्यामुळे तिने हिंमत केली आणि आपलं सगळं सामान घेऊन आपल्या माहेरी निघून गेली. प्रणाली आपल्या घरी आलेली पाहून मम्मी पप्पा आणि भाऊ सगळे लोक तिच्यावर भडकले आणि रागवले, कारण ते इज्जतदार लोक होते. मुलगी घरातून पळून गेल्यामुळे त्यांची खूप बदनामी झाली होती. त्यांना माहीत होती की प्रणाली जर घरी परत आली तर त्यांची बदनामी परत दुप्पट होईल. त्यामुळे त्यांनी प्रणालीला सांगितलं की ज्या प्रकारे तिने आपल्या मर्जीने घर सोडून निघून गेली होती, आत्तासुद्धा आपल्या मर्जीने घर सोडून तू निघून जा. प्रणाली मग आईवडिलांची मनापासून माफी मागते. त्यावेळी प्रणालीचे वडील तिला म्हणतात, तुला जर इथे राहायचे असेल तर स्वतःच्या पायावर उभं राहावं लागेल. स्वतः नोकरी करून स्वतःचा खर्च सगळा भागवावा लागेल, तरच राहता येईल तुला इथे. नाहीतर तू आमची एवढी बदनामी केली आहेस की तू तर इथे राहण्याच्या लायकीची सुद्धा नाहीये. तरी माझी मुलगी म्हणून तुला मी इथे राहण्याची परवानगी देतोय. तुला खरंच जर सुधारायचं असेल तर स्वतः नोकरी कर आणि मग बघ पैसा कमवायला किती मेहनत लागते ते. आणि दुसऱ्यांना नावं ठेवायला तुला काहीच वाटलं नाही. जर काही दिवस नोकरी कर आणि पैसे कमवून बघ तुला किती पगार मिळतो. तिकडे कुणाल मात्र मनापासून अभ्यास करत होता. स्पर्धा परीक्षेच्या परीक्षा देऊन तो एका कंपनीमध्ये चांगल्या ठिकाणी कंपनीचा CEO म्हणून काम करू लागला. एकंदरीत त्याची परिस्थिती खूप सुधारलेली होती. त्याचा पगार देखील खूप चांगला त्याला मिळत होता. त्यामुळे त्याची घरची परिस्थिती खूप सुधारते. तो गाडी बंगला सगळं काही घेतो. त्याने ज्या परिस्थितीतून दिवस काढलेले असतात त्याची त्याला जाणीव चांगल्या प्रकारे असते. म्हणूनच तो त्याचा कंपनीचा CEO म्हणून खूपच इमानदार आणि प्रामाणिकपणे काम करत असतो. एके दिवशी कंपनीत असिस्टंटच्या नोकरीसाठी पेपरमध्ये जाहिरात दिली जाते. ती जाहिरात वाचून बऱ्याचशा मुली इंटरव्ह्यूसाठी आलेल्या असतात.
त्यात प्रणाली देखील इंटरव्ह्यूसाठी आलेली असते. कुणाल एका पाठोपाठ एक कंपनीत असिस्टंटसाठी इंटरव्ह्यू घेत असतो. पुढचा नंबर आता प्रणालीचा असतो. प्रणाली जशी इंटरव्ह्यूसाठी आतमध्ये जाते तसं कुणालला कंपनीच्या सीईओच्या खुर्चीवर बसलेलं पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिला विश्वासच बसत नव्हता की कुणाल ह्या कंपनीचा सीईओ आहे म्हणून. प्रणाली कुणालकडे पाहतच राहते, पण कुणाल तिला पाहून काहीच रिॲक्शन देत नाही. कुणाल शांतपणे तिचा इंटरव्ह्यू घेतो. तिला बरेचसे प्रश्न विचारतो. तिला त्याची काही उत्तरं देता येतात आणि काहींची उत्तरं देता येत नाहीत. कारण ती शिकलेली तर होती, पण श्रीमंतीच्या गर्वामुळे अभ्यास तिने कधी चांगला केलाच नव्हता. टॅलेंटेड नव्हती प्रणाली. कुणालशी बोलण्याचा प्रयत्न करते, परंतु कुणाल तिला कोणत्याही प्रकारची ओळख न दाखवता तिचा इंटरव्ह्यू पूर्ण झाला आहे म्हणून तिला सांगतो. तुम्ही जाऊ शकता. तुम्हाला मेल पाठवला जाईल तुम्ही सिलेक्ट झाला आहात की नाही म्हणून. तुम्ही येऊ शकता. असे म्हणून कुणाल निघून जातो. प्रणाली दुःखी मनाने घरी येते आणि आपल्या आईवडिलांना ऑफिसमध्ये गेल्यानंतर इंटरव्ह्यूबाबत जे काही घडलं ते सगळं काही सांगते आणि कुणाल त्या कंपनीचा सीईओ होता हे देखील सांगते. तेव्हा तिच्या आईवडिलांना देखील आश्चर्याचा धक्का बसतो. कारण कुणाल तर खूप मोठा झालेला असतो. ते त्याची माफी मागण्यासाठी त्याच्या घरी जातात. प्रणालीला देखील खूप पश्चाताप झालेला असतो. पण कुणालही माफी मागायला तयार असतो. कुणालची माफी मागायला प्रणाली तयार असते. म्हणून तिचे आईवडील कुणालच्या घरी जातात आणि कुणालला म्हणतात, आम्हाला माफ करा, आमच्या मुलीलाही माफ करा. तिच्या हातून फार मोठी चूक झाली आहे. पण कुणाल मात्र तिच्या आईवडिलांशी चांगला वागतो, पण प्रणालीला माफ करत नाही. प्रणाली देखील कुणालची माफी मागते आणि म्हणते की मला माफ कर, मला माझ्या वागण्याचा पश्चाताप होत आहे. पण कुणाल म्हणतो तुझ्यामुळे मी खूपच मनस्ताप भोगलाय, पण इथून पुढे मला मनस्ताप भोगायचा नाही आहे. मी जसा आहे त्यातच मी खूप खुश आहे. प्रणालीचे आईवडील आणि प्रणाली दुःखी मनाने मग घरी येतात. काही दिवसांनी कुणाल त्याच्याच ऑफिसमध्ये एका असिस्टंट माधवीबरोबर लग्न करतो आणि सुखाने राहतो. इकडे मात्र प्रणाली तिच्या कर्माचे फळ भोगत असते. तर मग मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला कुणालने वाईट परिस्थितीनेही कंपनीचा सीईओ झाला, पण प्रणाली मात्र श्रीमंतीच्या गर्वामुळे तिला आयुष्यभर पश्चातापाचं फळ भोगावं लागलं. शेवटी कर्म फिरून येतं ते असंच. आपण जर चुकीचं वागत असेल, कुणाला त्रास देत असेल तर आपल्या आयुष्यात नक्कीच आपल्याला तो त्रास भोगावा लागणार आहे, जसा प्रणालीने तिच्या आयुष्यात भोगला होता. मित्रमैत्रिणींनी तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.